प्रजा, जो समाजाची धारणा करतो, एकत्र करतो, पोषण करतो, तो धर्म. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी या क्रमाने होणारा विकास म्हणजे धर्म. या उत्तराने धनिक खजील झाला. धर्माची अशी व्यापक व्याख्या आजवर कोणीच पटवून दिली नव्हती. त्याने समाज धर्माच्या पालनाची प्रतिज्ञा केली. आपल्या संपत्तीचा काही वाटा गरजवंतांना वाटायला सुरुवात केली. हातात आवळा घेतलेल्या त्या पटूची आठवण म्हणून त्याने सोन्याचे आवळे करून गरिबांना वाटले. यानंतर त्या गावात कोणी धनाने उत्पन्न झाले नाही की कोणी उपाशी झोपले देखील नाही. स्वार्थाने तिजोरीत साठवलेल्या लक्ष्मीला मुक्त करून संपत्तीचा प्रवाह समाजात फिरत राहणं म्हणजेच तर कनकधारा. अशा प्रकारे बटूशंकराचे गुरुकुलात शिक्षण चालू होते. केवळ 3 वर्षांच्या कालावधीत शंकराने गुरुकुलातील अभ्यासक्रम प्रावीण्यासह पूर्ण केला. शंकराचा समावर्तन संस्कार झाला. केवळ 8व्या वर्षीच 4 वेद, 6 वेदांग, 18 पुराणे यांचा अभ्यास पूर्ण करून कुमार शंकर आपल्या घरी परतला. शिवगुरु घराच्या प्रांगणात वैदिक पाठशाळा चालवीत असत. कुमार शंकराने ती पुन्हा सुरू केली. 8 वर्षांचा गुरु आणि त्याचे प्रौढ शिष्य असे जगावेगळे दृश्य कालेरीकरांना दिसू लागले. कुमार शंकराची कीर्ती चहूकडे पसरली. आई कौतुकाने हे दृश्य बघले आणि मनातल्या मनात म्हणे, आता एकदा का याचे 2चे 4 भाग झाले की मी मोकळी येईल. पण लग्नाचा विषय काढला की शंकर तो टाळत असे. वरवर शांत दिसत असला तरी त्याच्या मनात मात्र वेगळे वादळ सुरू होते. तो गुरुकुलात असताना तिथे अनेक ठिकाणचे विद्वान पंडित येत असत. त्यांच्याकडून भारतभर असणारी सनातन धर्माची परिस्थिती त्याच्या कानावर पडे. बुद्धाच्या मूळ शिकवणुकीपासून बौद्ध धर्म केव्हाच दूर गेलाय. तरुणांचे तांडेच्या तांडे बौद्ध भिक्खू बनून आरामात जीवन जगत आहेत. लोक अनुनयामुळे बौद्ध धर्माला राजाश्रय मिळतोय. कट्टर शिवभक्त असणाऱ्या सम्राट हर्षवर्धन यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यापासून तर हे प्रस्थ अधिकच वाढतंय. सनातन वैदिक धर्माची पिछेहाट होते आहे आणि या आक्रमणाला तोंड द्यायच्या ऐवजी वैदिक जन शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर अशा संप्रदायात विभागले जाऊन परस्परांशी भांडत आहेत. याआधीही या भूमीवर कुषाण, शक, गुण अशा परकीयांनी आक्रमण करून राज्य केले होते. भविष्यात यापेक्षाही नृशंस परकीय आक्रमण होण्याची शक्यता आहे. सुदूर दक्षिणेला असल्यामुळे केरळ भूमीला याची झळ अजून फारशी पोचली नाही. पण उत्तरेत मात्र हाहाकार माजला. ही स्थिती सुधारली नाही तर भारतातून सनातन धर्मच नामशेष होईल की काय अशी परिस्थिती येऊ शकते. हाच विचार मनात घोळवत कुमार शंकर घरी परतला होता. पूर्णा नदीच्या काठावर तासनतास तो याचा विचार करत बसे. सनातन वैदिक धर्म धोक्यात असताना मी इथं गृहस्थ बनून संसार करत सुखाने कसा जगू. पुनर्जीवन व्हायला हवं. त्यासाठी मला प्रयत्न सुरू करायला हवे. भारतभर भ्रमण करायला हवं. त्यासाठी सर्वसंगपरी त्याग करायला हवा. संन्यास आश्रम घ्यायला हवा आणि त्यासाठी आधी गुरु हवे. कोणी आईला कसं सांगावं. तिच्याकडून संन्यास घेण्याची परवानगी कशी मिळवावी याची चिंता मातृभक्त शंकराला अस्वस्थ करीत होती. अशाच एके दिवशी पुणे उतरणीला येत होती. पूर्णा नदीच्या पात्रात पाय बुडवून शंकर विचारात मग्न होता. मागून विशिष्टा देवी येऊन बसल्याचेही त्याला भान नव्हते. आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, शंकरा, तुझ्या मनात काय चालले आहे? असा गप्प गप्प का राहतोस? मला सांग बाळा. आई, तुला आठवतं लहानपणी इथेच बसून तुम्हाला पुराणातल्या अनेक कथा सांगायचीस. त्यात एक गोष्ट होती गजेंद्र मोक्षाची.
अत्यंत देखणा बलवान असा तो गजेंद्र हत्ती जलक्रीडा करत असताना एक भली मोठी मगर त्याचा पाय ओढते, त्याला पाण्यात खेचू लागते. गजेंद्र सुटण्याचे जिकराचे प्रयत्न करतो, पण हळूहळू त्याची शक्ती क्षीण होत जाते. आता गजेंद्र बुडणार. तोच अंतिम क्षणी नारायणाचा धावा करतो आणि नारायण सुदर्शन चक्राने त्या मगरपाशातून गजेंद्राची सुटका करतात. या गोष्टीचं काय बाळा? ती तर एक मगर होती आई. सांप्रत काळी अशा अनेक क्रूर मगरी हैदोस घालत आहेत. नास्तिकवादाची, पाखंड मताची, बुद्धिभेदाची, अंतर्गत कलहाची, समाजाच्या निष्क्रियतेची, वेद विरोधाची, या सगळ्या मगरी सनातन वैदिक धर्माच्या गजेंद्राला रसातळाला बुडवून पाहत आहेत. त्यांच्यापासून धर्माचे रक्षण करण्यासाठी मला भगवंताचे सुदर्शन बनणे भाग आहे आई. तेच माझे कर्तव्य आहे. म्हणजे मला कळले नाही बाळा. आई, मी संन्यास घेण्याचे ठरवले आहे. सर्व संघ परित्याग करून देशभर फिरत धर्म पुनर्जीवित करण्याचे दैवी कार्य करण्याची माझी इच्छा आहे. शंकराचे ते ठाम बोलणे ऐकून आईच्या अंगावर जणू वीज कोसळली. एकुलता एक मुलगा, नंबूद्री वंशाचा कुलदीपक, आपल्या म्हातारपणीचा आधार, संन्यास घेऊन गृहत्याग करणार? नाही, शक्य नाही. तू गृहस्थ होऊन इथे वेद पाठशाळा चालवत धर्माचं रक्षण करू शकतोस. संन्यास घेण्याची काय आवश्यकता? आणि तुझ्या पितृऋणाचं काय? नाही आई, सर्वसंग परित्याग केल्याशिवाय हे कार्य शक्य नाही. आणि हेच तर माझे पितृऋण आहे. माझ्या पित्यांनी, पितामहांनी, पूर्वजांनी ज्या वेद परंपरेचं पालन केलं तेच वेद आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं रक्षण करणं हे माझं पितृऋण आहेच, हेच ऋषी ऋण आहे आणि हेच माझे देवऋण सुद्धा आहे. आणि मातृऋणाचं काय? तू संन्यासी झालास तर मग मी मेल्यावर मला अग्नी कोण देणार? आई, तुझ्या मातृऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकणार नाही. मी तुला वचन देतो, संन्यास आश्रम स्वीकारला तरी तुझ्या अंत्यसमयी मी उपस्थित राहीन. तुझे अंत्यसंस्कार स्वतःच्या हाताने करेन. परंतु बाळा, आता कुठलाच किंतु परंतु नको आई. मी हे कार्य केलं नाही तर भविष्यात या भारत भूमीत सनातन धर्म उरणार नाही. मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या शिकवले गेलेले हे वेदमंत्र कोणी म्हणणार नाही. पंथापंथातील कलह विकोपाला जाऊन समाजात दुफळी माजेल. निरीश्वरवाद्यांच्या नादी लागून सामाजिक नीतिनियम पायदळीत उडवले जातील. समाजात अराजकता माजेल. आणि याचा फायदा घेऊन या पुण्यभूमीवर राज्य करायला परकीय आक्रमक तर टपलेच आहेत. राम, कृष्ण, व्यास, वाल्मिकी यांच्या या देवभूमीत सनातन वैदिक म्हणून कोणीही जन्माला येणार नाही. आई, तुझे त्याग हे भयानक दृश्य टाळू शकेल. तू शिवगुरूंची पत्नी आहेस. उपनिषदांचे तत्वज्ञान तुला ज्ञात आहे. पण सध्या पुत्रमोहाच्या मगरीने तुझ्या बुद्धीला, अंतःकरणाला जखडवून ठेवले आहे. तिला मुक्त कर आई, तिला मुक्त कर. मला संन्यास घेण्याची आज्ञा दे. संसाराची मगर मिठी घेऊ बघते ग्रासाई मज घेऊ दे संन्यास आई मज घेऊ दे संन्यास. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे माते गर्भा पुन्हा ते संसाराच्या चाकी भरणे सोडव हा भवत्रास आई मज घेऊ दे संन्यास आई मज घेऊ दे संन्यास. नास्तिकमतीने जनाचरती वैदिक धर्म ते बुडवू पाहती. नाना पंथे कलह तो किती होईल संस्कृती ऱ्हास आई मज घेऊ दे संन्यास आई मज घेऊ दे संन्यास. विशिष्ट देवींनी अश्रू पुसले. शंकराला संन्यास घेण्याची परवानगी दिली.
जन्म मरण संसार रूपी मगरपाशातून शंकराची सुटका झाली होती आणि त्याच्या कार्यातून पुढे भारत भूमीचीही मगरमिठी सुटणार होती. संन्यास ग्रहणापूर्वी शंकराने ब्राह्मण्यदर्शक शिखा आणि जानवे याचा त्याग केला. आता तो कुठल्या जाती कुलपंथाचा नव्हता. त्याने आपला श्राद्धविधी स्वतःच्या हाताने उलटला. आता सगळ्यांशी त्याचे ऋणानुबंध संपुष्टात आले होते. सर्व संघ परित्याग करण्यासाठी त्याने भगवी छाटी नेसली, दंडकमंडलू हातात घेतले. अखेरची भिक्षा घ्यायला शंकर आईसमोर आला. ओम भवती भिक्षां देहि. आपल्या पुत्राचे ते संन्यस्त रूप पाहून विशिष्ट देवींच्या डोळ्यातली अश्रूंची धार थांबत नव्हती. तरीही अश्रू पुसून ती देवमाता म्हणाली, शंकराने विधिपूर्वक संन्यास दीक्षा घेतली. मंत्रांच्या घोषात चतुर्थाश्रमात प्रवेश केला. पंचक्रोशीतून अवघे जन हे अलौकिक दृश्य पाहायला लुटले होते. आईचा आशीर्वाद घेऊन संन्यस्त शंकर त्या गर्दीतून वाट काढत निघाला. कार्तिक शुद्ध एकादशीला कालडी गावातला हा बालभास्कर भारतवर्षाला प्रकाशमान करण्यासाठी निघाला होता. त्याला आता गुरूंच्या भेटीची ओढ लागली होती. गुरु कोण असतील, कुठे असतील याविषयी त्याला काही माहीत नव्हतं. कुठे जावं हे ठाऊक नव्हतं. पावलं नेतील तिथे तो जात होता. चालत चालत शंकर श्रीरंगपट्टणम इथं पोहोचला. श्रीरंगाचे दर्शन घेताच भावविभोर होऊन त्याच्या मुखातून शब्द उमटले, अच्युतं केशवं नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. अशा भावपूर्ण अवस्थेत असताना मंदिरातील विद्वानांची फुसफुस त्याच्या कानी पडली. नर्मदेच्या तीरी ओंकारेश्वर इथे गोविंद पूज्यपाद म्हणून एक महापुरुष राहतात म्हणे. वेदांताचे ते मूर्तिमंत रूप आहेत जणू. गोविंद पूज्यपाद हे नाव शंकराला ओळखीचे वाटले. जन्मोजन्मीची ओळख असावी तसं. हा ईश्वरीय संकेत मानून कुमार शंकर उत्तरेकडे निघाला. मुखात अच्युतम केशवम हा जयघोष सतत सुरूच होता.